विद्यार्थ्यांना सांगतो जवळजवळ 22-23 वर्षानंतर आमच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये आमच्या सर्व मित्रांचा ग्रुप आज मुद्दामून जाणून बुजून उपस्थित झालो होतो आम्ही सगळे, आणि सगळ्या जुन्या आठवणी या ठिकाणी आल्याबरोबर ताज्या झाल्या. कांबळे साहेब, तुम्हाला काय वाटतंय? मला एकदम आज जवळपास 2001 ते 2024 म्हणजे जवळपास 22-23 वर्षाचा हा कालावधी निघून गेला. म्हणजे बऱ्याचशा अशा कॉलेजची पायरी चढताना पासून ते पूर्ण परिसर पाहताना अशा पूर्ण आठवणी अशा एकदम असं उचंबळून आल्यासारखं वाटतं. कारण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये फारसा म्हणजे खूपच बदल झालेला आहे. नक्कीच नक्कीच. या कंपाऊंडच्या आत येताना असं वाटत नाही की तो बदल बाहेरचा बदल आणि हा एकदम सेम वाटतो. जसं की आपलं मिलिंद कॉलेजचं गेट, आतमधली जे हॉल वगैरे आहे जिथं आम्हाला स्कॉलरशिप वगैरे मिळायची, अमाऊंट मिळायची, 100 रुपये महिना, कळणार सुद्धा नाही अमाऊंट म्हणजे काय होतं. 100 रुपये महिना महिन्याचा उदरनिर्वाह त्यावेळेस 100 ते 150च्या पटीमध्ये आमची म्हणजे जेवढे आहे इथपासून ते सगळेच म्हणजे आज जे आजार आहेत बरोबर त्यावरच आमचा सगळा उदरनिर्वाह. त्या आठवणी पण त्या हॉल वगैरे वरचा जे दुसरा मजला आहे त्या पाहून एकदम अशा ताज्या तवाने झाल्या आणि खरोखर खूप छान वाटतं. गडकर साहेब, तुम्हाला काय वाटतंय? काय आठवणी तुमच्या कॉलेजविषयी? कॉलेजच्या आठवणी, आम्ही तर इथं कायमचं शहरातच राहतो, पण आता एक 4-5 वर्षापासून बाहेर जिल्ह्यात धाराशिव इथं गेलं आहे. पण अधूनमधून माझी इथं भेट असते शहरामध्ये. आलो की आवर्जून या परिसरामध्ये येत असतो. इथं आलं की भूतकाळात गेल्यासारखं वाटतं आणि त्यावेळेसच्या ज्या आठवणी आहेत त्यामध्ये थोड्याशा म्हणजे आपण कोणत्या परिस्थितीमधून काय परिस्थिती आपण काढली आणि त्या परिस्थितीतून आपण कसं घडलो याची जी उजळणी आहे तिथं आल्यावरती होते. आणि त्याचं कुठंतरी आपल्या याचं काय आपण जे कष्ट घेतले किंवा जे आपण स्ट्रगल केलं त्याचं चीज झाल्याचं होतं. बरोबर आहे, नक्कीच. आमच्या या ग्रुपमध्ये आमच्या अजिंठा हॉस्टेलच्या रूम नंबर 23पासून सिद्धार्थ जामनिक आमच्यासोबत तेव्हापासून जोडलेले आहेत. मेजर होते, आता मुंबई पोलीस त्यांनी जॉईन केलं आहे. साहेब, तुमचे काय अनुभव आहेत? साहेब, जय भीम. जय भीम. जय भीम साहेब. बाबासाहेबांची पुण्य आहे. बरोबर. त्यांचं कॉलेज, त्यांच्यामुळे आमचं जीवन सुधारलं, बनलं. एवढे जास्त शब्द नाहीत, कारण जीवन बनलं म्हणजे विषय संपला. रवी ससाने, तुमचे काय अनुभव? जय भीम. जय भीम. जय भीम. आता जवळजवळ 15 वर्षाच्या नंतर मिलिंद कॉलेजला भेट दिली, अजिंठा हॉस्टेलला भेट दिली. मध्यंतरी एकदा आलेलो मी. त्याच्यानंतर आता सर्व मित्र आम्ही अजिंठा हॉस्टेलचे 23 नंबरमध्ये एकत्र आलो आणि फारच चांगलं वाटतं. बरेच वर्षांनी एकत्र आलो. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आज चांगले दिवस बघायला भेटत आहेत आणि या हॉस्टेलच्या आणि या कॉलेजच्या आठवणी सदैव आपल्या स्मरणात राहणार आहेत. आणि मित्रांची संगत यांनी पूर्ण आयुष्य आपलं एक सुंदरसं असं बनवून दिलं. बरोबर आहे. याच कॉलेजने आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं. या कॉलेजमुळे आज आपण एकत्र आहोत, हे नक्कीच आहे. गवई साहेब, तुमचे काय अनुभव? मी तर सध्या जेव्हापासून कॉलेज सुटलं म्हणा तेव्हापासून मी इथंच वास्तव्य. तुम्ही याच शहरात आहेत? बरोबर. मी औरंगाबादमध्येच राहतो आणि तुम्ही खूप मोठे नशिबान आहात की तुम्हाला याच शहरामध्ये राहायला मिळतं आहे. जिथे शिकले तिथंच. आमच्या नशिबी मात्र ते नाही सुख. मिलिंद कॉलेजनं एक दिलं, मित्र दिले आणि ती मैत्री आत्तापर्यंत जशी आहे तशीच टिकून आहे आणि कायमस्वरूपी आमची मैत्री अशीच असावी अशी तथागताचरणी प्रार्थना. नक्कीच मिलिंदनी दिलेली ही शिदोरी आपल्या सगळ्यांच्या भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहे आणि ती शिदोरी आपण नंतरच्या येणाऱ्या पिढ्याकडे आपण हस्तांतरित करूया आणि आपली ही मैत्री आपण अशीच कायम टिकवूया अशी आपण या ठिकाणी काय करूयात, एक प्रकारची शपथ घेऊयात. जय भीम.